नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या पुणेरी एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्या आपण आलेलो आहोत बागलाण रेंजमधील ट्रेक करण्यासाठी. आज आपण करणार आहोत हरगड, मुल्हेर आणि मोरा या 3 किल्ल्यांची सफर. नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे. आपण साल्लेरवाडी या गावातील स्थानिक वाटाड्या श्री त्र्यंबक शिंदे यांना आपण आपल्याबरोबर घेतलेलं आहे. आणि आपल्या या ट्रेकच्या मध्ये आज आपले साथीदार आहेत श्री आनंद शिंदे साहेब, म्हणजे आमच्या ग्रुपमधील टायगर. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता आपल्याला हरगड किल्ला दिसत आहे. हरगड किल्ल्याच्या बाजूला मुल्हेर किल्ल्याचे विस्तृत असे पठार दिसत आहे आणि मुल्हेर किल्ल्याच्या बाजूलाच आहे किल्ले मोरा. तर मित्रांनो, तुम्ही जर अशा अनोळख्या प्रदेशामध्ये ट्रेकिंग करत असाल तर आमच्या पद्धतीने तुम्ही स्थानिक वाटाड्या घ्यायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सह्याद्रीच्या या डोंगर रांगाच्या मागून सूर्यनारायण आता वरती यायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, दृश्य अतिशय सुंदर दिसत आहे. मित्रांनो, समोरच आपण जिथे गाडी लावलेली आहे ते पार्किंग दिसत आहे आणि डाव्या बाजूला आपण पाहू शकता आपल्याला एक पठार दिसत आहे. आणि त्या पठाराच्या मागेच, मला माहीत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतंय का नाही, पण मांगी तुंगीचे सुळके दिसतात. मित्रांनो, जैन धर्मासाठी अत्यंत पवित्र असं स्थळ आहे. आणि त्या प्लेन पठाराच्या मागे मुल्हेर गाव दिसत आहे. मित्रांनो, मुल्हेर गावातून आपण जेव्हा ट्रेक करून येतो त्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला दरवाजा क्रमांक 1 दिसत आहे झाडीमध्ये आणि त्याच्या एक्झॅक्टली मागे दरवाजा क्रमांक 2 दिसत आहे. मित्रांनो, या दरवाज्यांनी प्रवेश केल्यानंतर आपण मुल्हेरच्या बाजूला असणाऱ्या खिंडीमध्ये पोहोचतो. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण मुल्हेर आणि हरगडच्या मध्ये असणाऱ्या खिंडीमध्ये आलेलो आहोत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता आपल्याला मुल्हेर किल्ला दिसत आहे. मित्रांनो, समोर जे 2 डोंगर दिसत आहे त्याच्यामध्ये जी खिंड आहे त्याच्या एक्झॅक्टली मध्ये आपल्याला गडाचा दरवाजा दिसत आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर जो डोंगर दिसत आहे
त्याच्या बाजूलाच अजून एक डोंगर आहे. या दोन्ही डोंगरांच्या मध्ये जी घळ आहे त्याच्यामध्ये भराव टाकून या दरवाजाची निर्मिती केलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता या दरवाजाचे बांधकाम अजूनही शाबूत आहे. दरवाज्यावरती केलेली नक्षी देखील अतिशय सुंदर आहे मित्रांनो. तर या दरवाजासाठी आपल्याला हा अवघड पॅच चढून जायचा आहे मित्रांनो. आणि जो दरवाजाचा उंबरा आहे तो जवळजवळ 5 ते 6 फीट आहे मित्रांनो. त्यामुळे त्याच्या बेसला एकावर एक दगड रचलेले आहेत. त्याच्यावर चढून आपल्याला त्या दरवाजामध्ये प्रवेश करायचा आहे. तर मी आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतोच. आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्या दरवाजापर्यंत जाण्याचा जो काही अवघड दगडी पॅच आहे तो आता आपण चढून जाणार आहोत. चला. मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझी उंची जवळजवळ 5.5 ते 5.6 फूट आहे. तरी पण आपल्याला या दरवाजाचा उंबरठा टच करता येत नाही. त्यामुळे पाहू शकता उंबरठ्याची उंची किती आहे. आणि 2 डोंगराच्या घळीमधून येणारा हा चोर दरवाजा आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहताय दरवाजाच्या उंबऱ्याची उंची लिटरली माझ्यापेक्षा जास्त आहे. तर इथं काही दगड रचून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी सोय केलेली आहे. चला आता हे दगड चढून मी दरवाजामध्ये प्रवेश करतो. अल्टिमेट एक्सपिरियन्स. मित्रांनो आपण पाहू शकता या दरवाजाच्या आतमध्ये 2 आपल्याला अर्धवर्तुळाकार दगडी स्ट्रक्चर दिसत आहे. याच्यामध्ये या किल्ल्याचा दरवाजा अडकवला जातो मित्रांनो. आणि आपण पाहू शकता या किल्ल्याच्या दरवाजाला अतिशय अशी उत्कृष्ट कोरीव काम केल्याचे दिसत आहे मित्रांनो. आणि हा सुस्थितीत असल्याचे आपण दिसत आहे. या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजानंतर आपण पाहू शकता लगेचच दुसरा दरवाजा आहे. आणि बांधलेल्या पायऱ्या त्याच्यानंतर दोन्ही बाजूला असलेल्या भिंती या एकदम शाबूत आहेत मित्रांनो. एकही दगड कुठे निखळलेला दिसत नाहीये. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व किल्ले असे जर राहिले तर सर्व गडप्रेमी सर्व शिवभक्तांना आनंद झाल्या वाचून राहणार नाही मित्रांनो. मित्रांनो सध्या मी चोर दरवाजाच्या मध्ये आहे. तर हा चोर दरवाजा काशा गोपाल हा समाधान नावाचा प्राणी आहे. ह्याला धड स्वतःच्या नावाचं स्पेलिंग पण लिहिता येत नाही. त्याच्यानंतर हा काहीतरी बाश BH मोर भूषण मोरे रोहित. त्याच्यानंतर इकडं संतोष इकडं कुणाल. हे कोण जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये सापडले मित्रांनो तर यांना टॅग करा आणि मुल्हेर दरवाजा स्वतःच्या मालकीचे असल्याचे सिद्ध करायला सांगा मित्रांनो. आपल्या ग्रुपचे टायगर शिंदे साहेब. मित्रांनो किल्ल्याचे दोन्ही दरवाजे शाबूत आहेत. पायऱ्या देखील एकदम शाबूत आहेत. खूप चांगलं वाटलं मित्रांनो. तर मित्रांनो अशा रीतीने सुरुवातीचे 2 दरवाजे आपण पार केले आणि उजव्या बाजूला जे छोटासा डोंगर दिसत आहे तिथून चढून आपण अशा या मार्गाने इथपर्यंत आलेलो आहोत. इथं आल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला या गडावरती ही 1000 बांगडी नावाची तोफ दिसत आहे मित्रांनो. आपण पाहू शकता या तोफेची लांबी जवळजवळ 14 ते 15 फूट आहे आणि डायमीटरही जवळजवळ चांगलाच मोठा आहे. त्यामुळे तोफेची मारक क्षमता ही देखील लांब पल्ल्याची असणार मित्रांनो. तर ही बांगडी प्रकारातली तोफ आहे मित्रांनो. बांगडी म्हणजे तोफ तयार करण्याच्या 2 मेथड असतात. एक असतं कास्टिंग आणि दुसरं असतं फोर्जिंग.
कास्टिंग म्हणजे मित्रांनो ओतीव तोफ, म्हणजे एक असा साचा तयार करायचा, त्याच्यामध्ये ज्या मेटलची तोफ बनवायची तो वितळून त्या साच्यामध्ये टाकायचा आणि साचा उघडल्यानंतर ती तोफ तयार होते. दुसरी असते फोर्जिंग. फोर्जिंग म्हणजे घडीव तोफ मित्रांनो. आपण इथे पाहू शकता अशा लोखंडाच्या बांगड्या तयार केल्या जातात आणि त्या गरम करून एकमेकांना ठोकून ठोकून जोडल्या जातात मित्रांनो. अशा रीतीने फोर्जिंग प्रकारातली ही तोफ आहे मित्रांनो. मित्रांनो मराठे जेव्हा शत्रूबरोबर लढायचे त्यांचं नामी युक्ती म्हणजे काय, तर शत्रूचा तोफखाना निकामी करायचा. तोफखाना निकामी करायचा म्हणजे काय, ज्या काही तोफा आहेत त्या बाहेऱ्या करायच्या. आता परत प्रश्न येईल तुम्हाला, तोफा बाहेऱ्या करायच्या म्हणजे काय करायचं, तर तोफेचं हे जे होल असतं जिथून वातण टाकली जाते त्याच्यामध्ये खिळा मारून तोफ बाहेरी करायची. त्याच्यामुळे याच्या होलमध्ये खिळा मारला की तुम्ही वात त्याच्यामध्ये टाकू शकत नाही, त्यामुळे तोफ निकामी झाली मित्रांनो. ही होती मराठ्यांची नामी युक्ती. मित्रांनो समोरच आपण पाहू शकता आपल्याला जैन धर्माचे पवित्र स्थान असलेले मांगीतुंगी दिसत आहे. त्याच्या बाजूलाच आपल्याला तांबोळ्या डोंगर दिसत आहे. तांबोळ्या डोंगराच्या डाव्या बाजूला आपल्याला नावीगड दिसत आहे आणि नावीगडाच्या बाजूला दिघाई आणि धामण्या हे दोन डोंगर दिसत आहेत. त्याच्या पायथ्याला आपल्याला हरणबारी धरण दिसत आहे आणि हरणबारीच्या डाव्या बाजूला आपल्याला समोर जो डोंगर दिसत आहे त्याला स्थानिक भाषेमध्ये गर्दन म्हणतात. मित्रांनो आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता तो छोटासा एक डोंगर आहे. त्या डोंगराच्या खाली एक सुळका दिसत आहे. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या छोट्याशा सुळक्याला जीभ म्हटलं जातं आणि हा जो मागे डोंगर आहे त्याला गर्दन म्हटलं जातं. आता याच्या पाठीमागे काय आख्यायिका आहे ती मला माहीत नाही आहे, पण आमच्या स्थानिक वाटाड्याने ही माहिती दिलेली आहे. इथे ऐतिहासिक अशा वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर अस्तित्वात असलेली तटबंदीचे अवशेष आणि असणारे विशाल असे पठार. एकदम त्या कोपऱ्यामध्ये समोर आपल्याला एक मंदिर दिसत आहे मित्रांनो. आपण तेथेच जाणार आहोत. ते मंदिर पाहून त्याच्या खाली जी घळीने रोड जाणार आहे त्या दरवाजाने आपण खाली उतरणार आहोत. चला आता जाऊया त्या पठाराच्या दिशेने. मित्रांनो तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूने आपण किल्ल्याच्या पठारावरनं चालत आलो. या गडावरती पाहू शकता ऐतिहासिक अशा वास्तूंचे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात आणि उजव्या बाजूला आपण पाहू शकता आपल्याला एक मंदिर दिसत आहे मित्रांनो. आता आपण तिथे जाऊया आणि पाहूया मंदिर कशाचे आहे ते. चला तर मित्रांनो पाहू शकता एकदम ते जे टोक दिसत आहे तिथून आपण चालत चालत आलो आणि आपल्याला हे हनुमानाचे मंदिर लागलेलं आहे. त्याच्यानंतर देखील या किल्ल्याचे पठार दिसत आहे मित्रांनो. या किल्ल्यावरती असणारे पठार खूपच मोठे आहे. खाली आपल्याला बंधारा देखील दिसत आहे मित्रांनो. पाणी साठवण्यासाठी या बंधाऱ्याचा वापर केलेला आहे आणि या बाजूला देखील आपल्याला पठार दिसत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हा डोंगर आणि ज्या समोरचा डोंगर ज्याच्यावरून आपण चालत आलो त्याच्यामध्ये ही जी घळ आहे या घळीतून आपण आज उतरणार आहोत मित्रांनो. आपले शिंदेसाहेब त्यांचा फोन संपवून आलेले आहेत. शिंदेसाहेब कसा आहे ट्रेक? अरे एक मस्त जबरदस्त किल्ला. तसा खालून खूप कमी उंचीचा वाटतो पण चढताना खरंच दमछाक करणारा आहे आणि सगळ्या चढाई ज्या आहेत त्या एकदम थ्रिल आहे आणि मजा येते. थँक्यू. जय भवानी जय शिवाजी. इथे जे मंदिर आहे मित्रांनो ते महादेवाचे मंदिर आहे. महादेव मंदिराच्या समोरच आपण पाहू शकता आपल्याला चपेटदान स्वरूपामध्ये बजरंगबलीची मूर्ती पाहावयास मिळते आणि या मूर्तीच्या पायथ्याशी आपण पाहू शकता हे जे काही 3, 3, 6 आणि 3, 9 हे जे गोल गोल गोटे दिसत आहेत हे तोफगोळे आहेत मित्रांनो. हनुमानाच्या मूर्तीच्या समोरच आपण पाहू शकता आपल्याला नंदीचे शिल्प दिसते आणि या मंदिरामध्ये आपल्याला शिवपिंड पाहावयास मिळते. हनुमान मंदिराच्या पासून आपण पुढे चालत आलो की आपण पाहू शकता आपल्याला इथे पाणी साठवणूक करण्यासाठी बंधारा बांधल्याचे दिसत आहे मित्रांनो. आणि या पठारावरून चालत आल्यानंतर
इथे आपल्याला पाण्याच्या टाक्या देखील पाहावयास मिळतात. इथे काही वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, किल्ल्याच्या पठारावरती चालतच आहोत. आता आपण एक एक्स्ट्रीम एंडला आलेलो आहोत किल्ल्याच्या. वरून पाहूया काय दिसतो सह्याद्रीचा नजारा. मित्रांनो, याच व्ह्यू साठी 8 तास केला होता. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किती खोली आहे या डोंगराची. आपल्याला तळ देखील दिसत नाहीये. आणि याच्या बरोबर एक्झॅक्टली समोर मित्रांनो एक जो उंच डोंगर दिसत आहे, त्याच्या उजव्या बाजूला सुरुवातीला सालोटा दिसतोय आणि त्याच्यानंतर साल्लेर आहे. मला माहित नाही व्हिडिओमध्ये कॅप्चर होतंय का नाही, पण डोळ्याला अगदी स्पष्ट दिसतंय मित्रांनो. आपल्याला जे महादेवाचे मंदिर लागले होते त्याच्याच समोरून 2 डोंगराच्या मध्ये एक घळीचा मार्ग जातो मित्रांनो. तिथे अजून एक दरवाजा आहे या किल्ल्याचा. त्या किल्ल्याच्या दरवाजाने आपण आज उतरणार आहोत. आपण चढलो वेगळ्या दरवाजाने, उतरणार आहोत वेगळ्या दरवाजाने. मित्रांनो, आपण इथे पाहू शकता 2 डोंगरामध्ये भराव घालून इथं भिंती बांधलेली आहे. इथं गडावरती जाण्यासाठी एक दरवाजा असावा. तर इथूनच आता आपण खाली उतरणार आहोत. इथून उतरल्यानंतर आपल्याला जंगल लागेल. तो जंगल पॅच क्रॉस करून आपण त्याच खिंडीमध्ये जाणार आहोत जिथून आपण सकाळी आलो होतो. त्या खिंडीमध्ये तिथून आपण मग पुढे मुल्लेर आणि मोरा करणार आहोत. हा आहे दरवाजा क्रमांक 2 जेव्हा तुम्ही खालून चढत असाल तेव्हा. आणि त्याच्या समोरच दरवाजा क्रमांक 1चे अवशेष दिसत आहेत. किल्ले हरगडाची उभी कातळ कडा किंवा उभी कातळ भिंत देखील म्हणू शकता. आणि हाच 2 डोंगरामधला जंगल पॅच आपण उतरून आलेलो आहोत. मित्रांनो, किल्ले हरगडाच्या उतरणीच्या वेळी आम्हाला शेतामध्ये इथे एक झोपडी दिसली मित्रांनो. या झोपडीमध्ये एकटेच हे पवार आजोबा राहत होते आणि त्यांची मुलगी देखील त्यांच्याबरोबर इथे राहते. इथे ते छोटे त्यांच्या शेतामध्ये शेती करतात. तुम्ही समोर पाहू शकता ज्वारीचं पीक दिसत आहे आणि पलीकडं हरभऱ्याचं पीक लावलेलं आहे. तर मित्रांनो, म्हणतात ना, गरज ही शोधाची जननी असते. त्या पद्धतीने बाबांनी काय केलेलं आहे, ही अशी मोठी लांब दोरी बांधलेली आहे. त्याच्यानंतर तिथं 2 रॉड लाकडाचे रॉड उभे केलेले आहेत आणि ती दोरी बांधलेली आहे एका पत्र्याच्या डब्याला. इकडनं दोरी ओढायची, तो पत्र्याचा डब्बा त्या लाकडाच्या रॉडवरती आदळून आवाज निर्माण होतो. त्यामुळं या जंगलामध्ये येणारे जे काही प्राणी आहेत, जंगली प्राणी जे शेतीला उपद्रव करतात, ते पळून जातात मित्रांनो. कशी आहे मित्रांनो एका शेतकऱ्याने केलेली ही भन्नाट आयडिया. मित्रांनो, हरगड उतरताना असलेलं जंगल पॅच पाहू शकता किती गर्द झाडी आहे. काही ठिकाणी आपल्याला एकदम असं वाकून यावं लागत आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता सकाळीच ह्या दरवाजेचे अवशेष तुम्हाला मी दाखवले होते. आपण या डाव्या बाजूने किल्ल्यावरती चढून गेलो होतो आणि आता आपण किल्ला उतरून याच बाजूने परत त्या सकाळच्या खिंडीमध्ये आलेलो आहोत. तर अशा रीतीने आपले किल्ले हरगडाची, मुल्लेरची नव्हे, भटकंती पूर्ण झालेली आहे. आता आपण चाललेलो आहोत मुल्लेर मोराकडे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जो मुल्लेरचा डोंगर आहे तो उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्या कडकडाने आपल्याला असं चालत जायचं आहे. आत्ता मुल्लेरकडे जाणारा रोड बघितला तुम्ही,
एकदम कातळकड्याच्या कडेने आहे. इकडे संरक्षणासाठी कठडे वगैरे काही नाही आहेत, त्यामुळं आणि रस्ता थोडा घसरडा आहे, त्यामुळे या ट्रेलवरून चालताना थोडी काळजी घेऊनच चाला मित्रांनो. तुम्ही पाहू शकता जो मुल्हेरचा डोंगर आहे त्याच्या ओटामध्ये आपल्याला पाण्याचं टाकं खोदलेलं पाहायला मिळतं मित्रांनो. हे पाण्याचं टाकं खोदीव प्रकारातलं आहे मित्रांनो. सध्या हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे मित्रांनो. आणि इथून दिसणारा किल्ले हरगडाचा उत्कृष्ट आणि सुंदर असा नजारा मित्रांनो. आणि त्याच्या खाली दिसणारे मुल्हेर हे गाव. मित्रांनो, आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता किल्ले मुल्हेरगडाच्या 2 डोंगराच्या मध्ये जी घळ आहे त्याच्यामध्ये भराव टाकून तटबंदी आणि गडावरती येण्यासाठीचे जे दरवाजे आहेत त्याची सोय केलेली आहे मित्रांनो. आता आपण या घळीतून वरती चढून किल्ल्याच्या माथ्यावरती प्रवेश करणार आहोत. चला जाऊया मित्रांनो. आपण किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचलेलो आहोत. आपण पाहू शकता दरवाजावरती सुंदर अशी दगडामध्ये कोरीव नक्षीकाम केल्याचे आपल्याला दिसत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर नेहमीच्या पद्धतीने आतमध्ये आल्यानंतर दोन्ही बाजूला फक्त एक चौकोनी खोपणी दिसते जी दरवाजाला अडसर लावण्यासाठी सोय केलेली असते. पण दरवाजा अडकवण्यासाठी जी अर्धवर्तुळाकार दगडी स्ट्रक्चर असतं ते इथं मित्रांनो मिसिंग दिसत आहे. तर आता आपण ह्या दरवाज्यातून वरती जाऊया आणि किल्ला एक्सप्लोअर करूया, बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते. या पहिल्या दरवाज्यातून चालत आल्यानंतर डाव्या बाजूच्या पहाडामध्ये आपण पाहू शकता पहाड खोदून एक पाण्याचं टाकं तयार केल्याचं दिसत आहे. आणि या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर सरळ न जाता जर तुम्ही उजव्या बाजूने वळून आला तर या कातळकड्याच्या तिथे काही गुहा किंवा पाण्याचे टाके आहेत. तर आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया ते गुहा आहेत की पाण्याची टाकी आहेत. मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला ह्या 2 पाण्याची खोदीव टाकी पाहावयास मिळतात आणि त्याच्या शेजारी आपल्याला गुहा पाहायला मिळतात मित्रांनो पाहू शकता उभ्या कातळामध्ये अशी गुहा खोदलेली आहे. या गुहेमध्ये बसून या पूर्ण घळीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवरती येथील सैनिक लक्ष ठेवू शकत होते. मित्रांनो, या 2 डोंगराच्या घळीमध्ये जो काही दरवाजाचा पॅटर्न आहे वरती जाणारा तो पहा मित्रांनो. आधी डाव्या बाजूने भिंत येते, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला थोडी जागा ठेवलेली आहे जिथून तुम्ही गडावरती जाऊ शकता. त्याच्यानंतर जी भिंत बांधलेली आहे ती मित्रांनो उजव्या बाजूने बांधलेली आहे आणि डाव्या बाजूला गडावरती जाणारा रस्ता सोडलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने झिगझॅग रस्त्याची अरेंजमेंट केलेली आहे मित्रांनो. त्यामुळं शत्रूला स्पीड भेटत नाही मित्रांनो वरती येण्यासाठी. मित्रांनो, आपण पाहू शकता गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत आपण आलेलो आहोत. इथे आपण पाहू शकता एक दगड असा पुढे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीचे शिल्प कोरल्याचे दिसत आहे. सध्या ते शिल्प जीर्ण झालेलं आहे. ऊन वारा पाऊस याच्यामुळं ते वर्नआउट झालेलं आहे, त्याच्यामुळे क्लिअर कळत नाही आहे. पण ओव्हरऑल फिगर बघता आकृतीची कळतंय की ते गणपतीचं शिल्प आहे. आणि या दरवाज्यावरती आपण पाहू शकता मित्रांनो एकदम सुंदर अशी डिझाईन आपल्याला केल्याचे दिसत आहे. येथे आपल्या हिंदू धर्मामध्ये जे पवित्र कमळपुष्प असते त्याचे चित्र देखील कोरण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण या दरवाज्यातून प्रवेश करूया आणि जाऊया गडावरती. चला मित्रांनो, आपण पाहू शकता गडाचा 3रा दरवाजा लागलेला आहे. ते या दोन्ही डोंगरामध्ये एक मोठी अशी भिंत बांधलेली आहे. या भिंतीच्या कोपऱ्याला अजून एक अर्धवर्तुळाकार बुरुज आहे आणि इथं उजवीकडे पण अर्धवर्तुळाकार बुरुज दिसत आहे. ही भिंत आणि हा बुरुज याच्यामध्ये या दरवाजाची मांडणी करण्यात आलेली आहे मित्रांनो.
तर ही जी काही भिंत घातलेली आहे दोन डोंगरांच्या मध्ये, त्याचं प्रयोजन असं आहे मित्रांनो, जेव्हा शत्रू खालून येतो तर त्याला किल्ल्याच्या आतील व्ह्यू डायरेक्ट ब्लॉक होतो मित्रांनो. कारण त्याला असं वाटतं की ही तटबंदीच आहे पहिली, याच्यानंतर डायरेक्ट किल्ला आहे. तर ते एक हे एक प्रयोजन आहे. आणि दुसरं प्रयोजन म्हणजे सुरक्षा. खालून जर तोफगोळ्याचा मारा झाला तर तो डायरेक्ट किल्ल्यावर न होता या भिंतीवरती होईल. बस मित्रांनो, आता तुम्ही हे सगळं सर्क्युलर स्ट्रक्चर बघितलं असेल. याच्यामध्ये इथे एक दरवाजा आहे जो आता आपल्याला दिसत आहे, आणि हा जो तिसरा दरवाजा होता जो माझ्या डाव्या बाजूला आहे तो आत्ताच आपण दाखवला होता. तर इथून शत्रू आल्यानंतर याला ट्रॅप कसं केलं जायचं मित्रांनो, त्याचं एक छोटंसं डेमो देतो मित्रांनो. आता समजा मी शत्रू सैनिक आहे, आता मी पळत पळत येणार आणि इथं दरवाजा असणार, तो बंद असणार, आणि वरून सगळे मावळे असणार मित्रांनो. वरून सगळं या शत्रू सैन्यावरती मारा होणार, वरून बाण, दगड धोंडे, त्याच्यानंतर बंदुका. याला म्हणायचं मित्रांनो रणमंडळ. म्हणजे शत्रूला जर पहिला दरवाजा शत्रूने जिंकला तर दुसरा दरवाजा आहे, दुसऱ्या दरवाजाच्या वरती सैनिकांची एक फळी असणार, ती ही शत्रूला या रणमंडळामध्ये कोंडून त्याच्यावरती मारा करून त्याचा खात्मा करते मित्रांनो. किल्ल्यावरील जे काही फायनल 2 दरवाजे होते त्यातली रणमंडळ पाहून आता आपण किल्ल्यावरच्या माथ्यावरती आलेलो आहोत. आता आपण प्रथम उजव्या बाजूला जाऊया आणि पाहूया तिकडे काय काय आहे ते. चला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे एका शेजारी एक अशा अनेक पाण्याच्या टाक्यांची निर्मिती केलेली आहे, आणि शेवटी एकदम मोठे असे पाण्याचे टाक आहे. तर हे एका शेजारी एक करण्याची काय प्रयोजन? तर मित्रांनो, ही आहे तेव्हाची पाण्याची फिल्टरिंग करण्याची मेथड. पहिले याच्यामध्ये जेव्हा पाणी जमा होतं त्याच्यानंतर ते दुसरं टाकं हे उतारावरती बनलेलं असतं, आणि अशा तऱ्हेनं क्रम कंटिन्यू ठेवून शेवटी एक मोठं टाकं बांधलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं पाण्याचं फिल्टर होत 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 त्या शेवटच्या याच्यामध्ये अगदी युजेबल ड्रिंकेबल वॉटर कलेक्ट केलं जातं मित्रांनो. किल्ल्याच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर आपण प्रथम उजवीकडे गेलो. तिथे आपण पाण्याची टाकी पाहिली आणि तटबंदीला वळसा घालत घालत इथपर्यंत येऊन पोचलो. जर तुम्ही दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला न जाता डाव्या बाजूने जर आला तर हा जो समोर रोड दिसत आहे मित्रांनो, त्या रोडने तुम्ही इथपर्यंत येता. इथं आल्यानंतर आपल्याला एक हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते मित्रांनो. तर सध्या हे हनुमानाचे शिल्प असेच पडलेले आहे मित्रांनो, त्यामुळे याची स्थापना होणे गरजेचं आहे. आणि या मूर्तीच्या समोरच आपण पाहू शकता 2 डोंगराच्या मधून खाली उतरणारी घळ दिसत आहे मित्रांनो. सध्या आपण किल्ल्याच्या पठारावरती आहोत, आणि इथे जो काही पूर्वी वाड्याचे अवशेष होते तिथं सध्या फक्त त्या वाड्याचे दरवाजाची मेन फ्रेमच सध्या शिल्लक राहिलेली आहे. पण या दरवाजाची फ्रेम अतिशय सुंदर आहे मित्रांनो. तुम्ही दोन्ही बाजूला पाहू शकता, एक इथे आणि एक इथे एक देवळी केलेली आहे मित्रांनो. जनरली आपण या देवळीमध्ये दिवा ठेवला जायचा. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला कमल पुष्प कोरलेले आहेत, आणि त्याच्यानंतर या सर्व दरवाजाच्या याच्यावरती छान असे कोरीव नक्षीकाम केलेलं आहे. तर या दरवाजाची फक्त फ्रेमच शिल्लक राहिलेली आहे. आतमध्ये राजवाड्याचे फक्त ज्योत्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, समोर पाहू शकता किल्ले मुल्हेरवरून आपल्याला किल्ले मोरा दिसत आहे, आणि आपले दोन्ही शिंदेची जोडी समोर चाललेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता किल्ले मुल्हेरचा लांब असं पठार दिसत आहे, आणि त्याच्या एक्झॅक्टली मागे आपल्याला किल्ले हरगड दिसत आहे. मित्रांनो, हा जेव्हा प्लॅन आम्ही साल्हेर सालोटाचा ठरवला होता, गंमत म्हणजे आमचा जो काही ट्रेकिंगचा ग्रुप होता सोसायटीमधला, सर्वजण तयार झाले होते मित्रांनो. हा, नक्की जाऊया असं तसं.
मग एक 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 गळत 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 शेवटी आम्ही दोघे खंदेवीर राहिले मित्रांनो. आम्ही दोघांनी ठरवलेलंच होतं, कुणीही न येऊ, आम्ही दोघं जाणार आहे ट्रेकला. तर सकाळीच सांगितल्या पद्धतीने शिंदे साहेबांनी मोटिवेट केलं. आम्ही सुरुवातीला फक्त साल्हेर आणि सालोटा करणार होतो. या शिंदे साहेबांनी मोटिवेट केल्यामुळं या भागातले ही जी काही डौलबारी रांग आहे याच्यातले 5च्या 5 किल्ले आज आम्ही करणार आहोत मित्रांनो. हा आज सकाळपासून केलेला दुसरा किल्ला आहे मित्रांनो. आता पलीकडेच मोरा आहे, तो देखील करणार आहोत. किल्ल्याच्या पठारावरती लोकल लोकांचं ग्रामदैवत भडंगनाथ बाबा याचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. येथे उंबराचे मोठे झाड असून त्याच्याच खाली आपल्याला भडंगनाथ बाबा यांचे छोटेसे मंदिर दिसत आहे मित्रांनो. मित्रांनो, गडावरती सर्वात मोठे असे आयताकृती खोदीव टाके आपल्याला पाहायला मिळते. हे समोर दिसत आहे ते पहिलं टाकं आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला अशाच पद्धतीचं दुसरं टाकं देखील पाहायला मिळतं. तर या टाक्याची खासियत म्हणजे या टाकीच्या सेंटरमध्ये एक चौकोनी दगडी पिलर उभा केलेला आहे मित्रांनो. तर ॲक्च्युली हा काय असावा, तर माझ्या मते हा पाण्याची लेवल मेजर करण्यासाठीचा बार असावा मित्रांनो, किंवा पाणी मेजर करण्याचा पोल असेल हा. समोर आपण पाहू शकता किल्ले मुल्हेरवरून समोर दिसणारा एक पाण्याचा जलसाठा दिसत आहे मित्रांनो. ते आहे कुठलं धरण आहे शिंदे साहेब? झाकोर मुक्सा या नावाचं ते धरण आहे असं आमचे स्थानिक वाटाड्या शिंदे साहेब सांगत आहेत. त्याच्यानंतर आपण समोर पाहू शकता किल्ले मुल्हेरवरून दिसणारा किल्ले मोरा उर्फ मोरागड. मित्रांनो, मोरागड तसा साधासुद्धा नाही आहे. समोर आपण मोरागडाची दुर्गमता पाहू शकता. आणि समोर ही जी काही आपल्याला लाईन दिसत आहे, समोर आपल्याला ही जी काही लाईन दिसत आहे पूर्णपणे कातळ खोदून येथे गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग केलेला आहे मित्रांनो. तर किल्ले मुल्हेर आणि मोरा याच्यामध्ये असलेली खिंड आपल्याला समोर दिसत आहे. आता आपण तीच उतरणार आहोत. मित्रांनो, खिंडीकडे जाताना हा जो पॅच आहे तो व्यवस्थित उतरा, कारण इथं घसरण आहे आणि खाली डायरेक्ट खोल दरी आहे. मित्रांनो, आत्ताच तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं मुल्हेर आणि मोरा याच्यामध्ये जी खिंड आहे, तर मुल्हेरवरून त्या खिंडीमध्ये उतरण्यासाठी हा जो दरवाजा आहे हा पूर्ण कातळ खोदून केलेला आहे. आणि सध्या याची अवस्था तुम्ही पाहू शकता. हा एवढा मोठा दगड कातळाचा वरून येऊन येथे पडलेला आहे आणि खाली उतरण्याचा मार्ग सगळा ब्लॉक झालेला आहे मित्रांनो. त्यामुळे आता आपल्याला याचा आधार घेत उतरावं लागणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर आतल्या पोर्शन मध्ये पूर्णपणे वरून खाली आलेले दगड आहेत, त्यामुळे पूर्ण रोड ब्लॉक झालेला आहे. या दरवाज्यातून बाहेर यायला इथे एवढी जागा पण नाही आहे मित्रांनो. आणि आपण इथे पाहू शकता इथपर्यंत येणारा पायरी मार्ग देखील तोडण्यात आलेला आहे. त्यामुळे आता इथे आपल्याला असं जे दगडे रचून ठेवलेत त्याच्यावरून उतरावं लागत आहे. तर अशा रीतीने किल्ले मुल्हेर आणि मोरा यांच्यामध्ये असलेल्या खिंडीमध्ये आलेलो आहोत. तर आपण डाव्या बाजूला गेलं की आता आपण मोराकडे जाऊ शकतो. मित्रांनो, समोरच आपल्याला मुल्हेरची जी माची आहे त्याच्यावरती असणारे सोमेश्वर मंदिर दिसत आहे. ती या मार्गे जर तुम्ही आला तर या खिंडीमध्ये तुम्ही डायरेक्ट येऊन पोहोचता मित्रांनो. तर या खिंडीमध्ये येणारा मार्ग पाहू शकता. इथे एक बुरुज आहे. नेहमीच्या पद्धतीने 2 डोंगराच्या मध्ये एक भिंत बांधून एक संरक्षण दिलेलं आहे. आणि या रोडने आपण या खिंडीमध्ये येऊन पोहोचतो. मित्रांनो, आता आपला मुल्हेर फिरून झालेला आहे. आता आपण निघालेलो आहोत मोरागडाकडे.
तर मोरागडाकडे जाताना तुम्हाला जो काही मी पायरी मार्ग दाखवणार आहे तो बघून तुम्हाला किल्ले हडसरची आठवण आल्या वाचून राहणार नाही मित्रांनो. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तो पायरी मार्ग दाखवतो. मित्रांनो दिसायला सोपं असेल पण लिटरली स्पायडरमॅन सारखं चढून यावं लागतंय. आणि तुम्ही पाहू शकता हा पायरी मार्ग बघून किल्ले हडसराची आठवण होत असेल. हा पूर्ण कातळ हा खोदलेला आहे मित्रांनो आणि त्याच्यातून गडावर जाण्याचा पायरी मार्ग बनवलेला आहे. सलाम आहे त्या कारागिरांना ज्यांनी एवढं पेशन्स दाखवलं आणि इतका चांगला पायरी मार्ग खोदून काढलेला आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता किल्ले मोराचा हा पहिला दरवाजा लागलेला आहे आणि समोरच आपल्याला बुरुज दिसत आहे आणि या बाजूला नॅचरल डोंगराची भिंत आहे मित्रांनो. या दोन्हीच्या मध्येच आपल्याला किल्ल्याचा पहिला दरवाजा दिसत आहे. दरवाजा अगदी सुस्थितीत असून त्याच्यावरती आपण पाहू शकता वरती छान असे नक्षीकाम केलेले आहे आणि आपल्याला एक कमळ सुस्थितीत दिसत आहे तर डाव्या बाजूचे कमळ हे तुटलेले आहे मित्रांनो. तुटलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. गणपतीच्या समोर आपल्याला अजून एक शिल्प पाहायला मिळते. ते शिल्प थोडे तुटलेले असल्यामुळे कुठल्या देवाचे आहे ते कळत नाहीये मित्रांनो. तर मित्रांनो पहिल्या दरवाज्यातून आतमध्ये आल्यानंतर माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता आपल्याला कातळामध्ये खोदलेले खोदीव प्रकारातील पाण्याचे टाके पाहावयास मिळते. तर मित्रांनो आपण पाहू शकता खाली दिसणाऱ्या पायरी मार्गाने आपण वर चढून आलेलो आहोत. तर माझ्या मागे जो रोड आहे तो जातो किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाकडे. तिकडे न जाता आपण या उजवीकडे चाललो की आपल्याला पुढे काहीतरी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आपण पाहू शकता येथे आपल्याला कातळामध्ये खोदलेल्या गुहा दिसत आहेत मित्रांनो. तर आत्ता पाहिली ती एक, त्याच्यानंतर ही जी मोठी आहे इथं दुसरी, इथं तिसरी आणि चौथीचं काम अपूर्ण सोडलेलं आहे. तर हे आपले आजच्या युगातले मावळे सोमपूर काय गणेश काय मुर्या का काय लिहिलंय, गळवडे लिहिलंय, भडणे, दीपक, दिलीप, राघो. मित्रांनो हे कुठं दिसले ना यांना गडावरती बोलून यांचा सत्कार करा. छत्रपतींनी एवढं मोठं स्वराज्य केलं पण त्या स्वराज्याचं नाव शिवराज्य नाही ठेवलं मित्रांनो, स्वराज्य ठेवलं. कुठल्याही किल्ल्याचं नाव शिवगड, संभाजीगड असं ठेवलेलं नाही, राजारामगड. मित्रांनो सध्या आपण किल्ले मोरावर आहोत. समोरच आपल्याला मुल्हेर किल्ला दिसत आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला सकाळी केलेला हरगड किल्ला आपण पाहू शकतो. समोरच आपल्याला मुल्हेर आणि मोरामधली खिंड दिसते. आता आपण या समोरच्या मार्गाने वरती चढून आलेलो आहोत. आपण पाहू शकता मित्रांनो किल्ले मोराचा दुसरा दरवाजा इतका सुंदर आहे ना मित्रांनो आणि तो सध्या उत्तम अशा स्थितीमध्ये आहे. या किल्ल्याच्या दरवाजाच्या वरती तुम्ही पाहू शकता एक छोटासा भगवा एकदम अभिमानाने या निळाशार आकाशामध्ये फडकत असल्याचे आपल्याला दिसत आहे. मला हा दरवाजा खूप आवडला आहे मित्रांनो. मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता पाण्याचे मोठे असे खोदीव टाके दिसत आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण सध्या मुल्हेर माचीवरती आहोत आणि येथे छान प्रकारे बांधण्यात आलेले महादेवाचे मंदिर येथे आहे मित्रांनो. चला आता पुढे जातो आणि तुम्हाला हे मंदिर दाखवतो. मंदिरामध्ये आपण पाहू शकता आपल्याला सुंदर असा नंदी पाहावयास मिळतो. त्याच्यानंतर आपल्याला मंदिराचा दरवाजा दिसत आहे. पण मित्रांनो दरवाजानंतर डायरेक्ट एक भिंत घालण्यात आलेली आहे.
या भिंतीच्या खाली आपण पाहू शकता आपल्याला एक स्क्वेअर ओपनिंग दिलेलं आहे. या स्क्वेअर ओपनिंगमधून आपल्याला डायरेक्ट मंदिरामध्ये असलेल्या शिवपिंडीचे दर्शन होते मित्रांनो. आहे ना गंमत? कशी आहे बांधणी या मंदिराची? तर या मंदिरामध्ये आपल्याला आतमध्ये जायचे असेल तर पायरी मार्ग देखील आहे मित्रांनो. इथून बाजूने एक पायरी मार्ग जातो आणि तो पुढे उजव्या बाजूला वळून या मंदिरामध्ये ओपन होतो. तुम्ही पाहू शकता आपल्याला या मंदिराचे पुजारी खाली दिसत आहे. बोला हर हर महादेव, जय शिवशंभो, हर हर महादेव. या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला असं शिवपिंड दिसत आहे समोर आणि याच्या शेजारी गणपती बाप्पाची मूर्ती देखील आपल्याला पाहावयास मिळते. हे मंदिर तसं खूप जुनं दिसत आहे मित्रांनो. या मंदिराबद्दलचा इतिहास मी आता तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो. मित्रांनो समोर पाहू शकता आपल्याला किल्ले मोरा दिसत आहे. याच्या बाजूला किल्ले मुल्लेर आणि याच्याच पायथ्याशी हे भव्य असे सोमेश्वर मंदिर मिळते. हे मंदिर इसवी सन 1480 बागलान प्रांताचे जे राजे होते महादेवशाह राठोड यांनी बांधले होते. या सोमेश्वराच्या कृपेने त्यांना एक भैरवशाह नावाचा पुत्र झाला. त्याच्या आनंदामध्ये त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या मुल्लेर माचीवरती असणाऱ्या सोमेश्वर मंदिराच्या आवारामध्ये रामप्रसाद आणि शिवप्रसाद या तोफा आपल्याला तोफ गाड्यावरती अगदी व्यवस्थित पद्धतीने संवर्धन केलेला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो या दोन तोफा कास्टिंग प्रकारातली आहेत मित्रांनो. म्हणजे सकाळी कास्टिंग पद्धत म्हणजे काय मी तुम्हाला जेव्हा 1000 बांगडी तोफ एक्सप्लेन केली हरगडावरती त्यावेळेस तुम्हाला समजलंच असेल. तर या दोन तोफा कास्टिंग प्रकारातील आहेत.